A few moments later. तर नमस्कार मंडळी, जय हिंद जय महाराष्ट्र. मी पियुष नागरकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग असा असेल की आजचा ब्लॉग तुम्हाला माहितीच असेल की बँजोजन असेल. तर आजचा ब्लॉग आहे की पर्यातल्या सावे कुर्ल्या पकडायला जातो आहे. तर मी आणि आपल्या काही वाडीतली पोरं आहेत. तर इकडे आमचे हे भाऊ बंद सध्या खाडीतल्या कुर्ल्या पकडायला जात आहेत. तर ते फुल आहे, त्यांना एक्सपिरियन्स आहे त्या खाडीतल्या कुर्ल्या, बिहारच्या कुर्ल्याच्या हात घालून काढायचा. तर त्यांनी भली मोठी पिशवी घेतली, गोणी घेतली. त्यांना हे खाऱ्या पाण्यातल्या पकडायची, म्हणून आम्ही गोड्या पाण्यातल्या पकडतोय. आता मी अजून धरली नाही रे. तर आमच्या पर्यातलं पाणी तर पूर्णपणे आटलेलं दिसतंय मला. तू संपला शाप. चला. माहित नाही, माझा मोबाईल सध्या पडायचा. बघ, ह्याच्यावरची नारळ आम्ही संपवूनच टाकले होते. कधी पडला चला आता पडत. तर आता सुरुवात झालेली आहे कुर्ल्या पकडायला. बघूया भेटते का. उचल. आणि एकाच जागेवर दोन कुर्ल्या भेटलेल्या आहेत. ही पण मजबूत आहे. बघा मित्र, अशा तऱ्हेने एक सावी कुर्ली भेटलेली आहे आपल्याला. दाखव राहावं लागतं. हे बघा, दोन कुर्ल्या भेटलेल्या आहेत आपल्याला. ही बारीकच आहे रे. मरो टाकच. ती पण पडलेली आहे. भेटेल का काय माहिती. भेटली का. भेटली. तसा सोडणार नाही भाऊ. बसलोय मस्त. दोन्ही साईडला दोन मोठे दगड आहेत. त्या दोन दगडाच्या मध्ये मी इथे मस्त पैकी बसलोय. चला, आता फायनली 5 कुर्ल्या भेटलेल्या आहेत आपल्याला, साव्या. तर आता पुढचं पण अजून बघायला जायचंय किती भेटतात कुर्ल्या. हे वाटत लावून टाकले मी. आणि ते वाट नाही, हे जबरदस्त वाट लावला ना रे याची. मला हुंबील पण आहेत. ऍडव्हेंचर पडलेले. हा बोल. नाही रे, हा पिशव्यावाला आहे आपला राहुल भाई. पिशव्यावाला वानकरी. तर माल बघूया आपला किती झालाय. तर हे बघा, एवढ्या आपल्याला साव्या कुर्ल्या भेटल्यात. अजून खूप पकडायचे आहेत. मित्रांनो, हे फळ कुठलं आहे आम्हाला पण माहित नाही. तर तुम्हाला माहित असेल हे फळ कुठलं आहे तर नक्कीच कमेंट करून सांगा आम्हाला. हा गुफात घुसलेला आतमध्ये. ही मला खूप चावायचा प्रयत्न करते. बघा, हे तिचे नांगे आहेत. नांगे बघा कसे आहेत ते. तर हिला मी आता माझ्या पिशवीत टाकतोय. तर ह्याला पहिली 14 पहिलीच भेटलेली आहे. हे बघूया अजून किती भेटत आहेत. आहे काय तिथं. निसर्गरम्य असं वातावरणामध्ये हे वसलेला धबधबा म्हणजे धरण आहे. कडक कडक कडक. तर आता आलेलो आहे फुरकामध्ये. तरी फुरकातलं आपलं धरण आहे. हे बघू शकता पाठी केवढं धरण आहे तुम्ही. हे बघा, पावसाळ्यामध्ये तर पूर्ण हे पाण्याने पूर्ण भरतंय धरण.
तर खूप खतरनाक वाटतं इथे पोहायला पण. सर सध्या आता इथे पोहायला पण बंदी केलेली आहे. बघू शकताय तुम्ही पाठीमागे आपल्याला हे बघा. खूप खतरनाक वाटतं पावसामध्ये. पाणी कुठं रे? ती ना किलोमीटरवर अंतरावर वसलेले हे आमचे सुंदर गावकडी गावामध्ये ही आमची नांदेडकर वाडी. त्या वाडीमध्ये सुंदर असे वातावरण तुम्हाला समजत असेल की सर्व या ठिकाणी निसर्गरम्य सुंदर वातावरणामध्ये आम्ही खेकडे पकडतोय. पावसामध्ये खूप सुंदरची मजा येते पावसामध्ये. मला पावसाळ्याला व्हिडिओ टाकला. दिवा सावंत वाडी गाडी विरू कणकवली वैभव वाडी. दिवा सावंत वाडी गाडी विरू कणकवली वैभव वाडी. एकदा पहावी रत्नागिरी माझं कोकण जगात भारी. स्वर्गाव नाही नगरी न्यारी माझी माती आम्हाच प्यारी. जातील विसरून दुनिया सारी माझं कोकण जगात भारी. अरे जबरदस्त. मित्रांनो आमचा हा इथे खेकड्या पकडण्याचा प्रवास संपलाय. तर आता आम्ही जातोय ते म्हणजे गोइंग टू होम. चला आता जातोय घरी. मस्तपैकी भेटलेले आहेत जवळजवळ 20 तरी भेटलेले आहेत साव्या कुर्ले आपल्याला. घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो रेसिपी कशी मस्तपैकी बनवणार. तर खूप जमाने झाला आता. तर मित्रांनो असेच आपण खूप नवीन नवीन ब्लॉग टाकणार आहोत. तर लवकरात लवकर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन करायला विसरू नका. चला आता चाललेलो आहे घरला. तर बघा खतरनाक रेसिपी होणार आहे आजची. अशा प्रकारे चुलीवरची रेसिपी खतरनाक आहे. मस्तपैकी उकळ सुटलेला याला जबरदस्त एकदम. काय मजा येणार आहे खायला. बघा हे आपले पूर्णपणे खेकडे आता होत आहेत तयार. मस्तपैकी रेसिपी आहे आमची. सोप्यात सोपी रेसिपी आहे. बघा मस्तपैकी खेकड्यांना तर एक उकळी आली आहे मस्तपैकी. आता थोड्या वेळाने मी मीठ टाकेन त्याच्यामध्ये. मस्तपैकी त्यांना एक अर्धा पाऊण तास मस्तपैकी त्यांना असं उकळं द्यायचं आहे. मस्तपैकी आपण नंतर खेकडे खायला बसणार आहोत एकत्र. तर मित्रांनो फायनली आपली रेसिपी तयार होऊन झालेली आहे आणि मस्तपैकी आता खायला जातोय मी रेसिपीला. हे बघा नंबर आहे. एक नंबर. दिसत नाही रे तू. जाड आहे एक नंबर. ही जबरदस्त अशी खेकड्याची पार्टी केली आहे आम्ही. खूप खतरनाक मस्तपैकी रेसिपी झालेली आहे आणि झणझणीत वास पण येतोय.